ओ पिंट्याचे पप्पा, आवरा ना. ते पोरीवाले वाट पाहत असतील ना, आणि तुम्ही खुशाली तर बदाड मांडून बसले. अहो आवरतो ना. एवढं कोण बोलू राहिली? नाही मी न्यारी जाऊ ये. बोंबलू राहिली म्हणजे तुमच्या याच गोष्टीमुळे पोरगं 5 वर्षापासून सांडासारखं हिंटे गावभर बिना लग्नाचं. मला तर असं वाटतंय त्याचं कधी एकदा लग्न होतंय आणि मी कधी एकदा मोकळे होते. आवरा बरं तुम्ही लवकर, उठा. खरंच मला किती चांगली सून भेटली. या वयात पण माझ्या लग्नाचा विचार करती. मॅड झाले का हो? पिकून गळले ना सगळे आता, आणि या वयात पण लग्न करू वाटवायला का? त्याला काय होतंय मग? पिंट्याच्या लग्नाचा विषय सुरू आहे. मुलगी पाहायला चाललो आम्ही आज. मुलगी पाहिले, आणि ते पण मला न सांगता. ओ पिंट्याचे पप्पा, आता सांगू राहिले या म्हाताऱ्याला अजिबात सोबत न्यायचं नाही. याच्यामुळेच पिंट्याचं लग्न होणे राहिलं. मुलगी पाहायला गेलो की पिंट्याच्या लग्नाचा विषय जातो कुणीकडे, आणि या म्हाताऱ्या त्याच्याच लग्नाचा विषय काढते. पाहिला का कसा दणका आहे आपला? उगन व माय सुका पाटील म्हणतात मले. मी आता सांगतो, मी येणार आहे मुलगी पाहिले. शेवटी मा नातू इथं. हे म्हातारं जर आलं तर मी येणार नाही. करा तुम्हाला काय करायचं ते. अरे मग लग्न होऊ द्या रे. पोरगी पाहायला जायच्या अगोदरच भांडू राहिले. आवरा लवकर. आवरलं का पिंट्या? एकदा का मग लग्न झालं ना की मला पण मस्त बायको येईन. ती पण खरी खरी, नुसती मज्जाच मज्जा. वाहू तर दे अगोदर. आपदावडाय कर तू, आताच नाटला राहिला. अय पिंट्या, बोंबला. चांगलं गाणं लाव एखादं. मोठं लट घर दिसतंय पाहुण्याचं. चांगले पैशावाले आहेत वाटते. आणि तुम्हाला सांगू राहिलो, तुम्ही शिल्लक बोलायचं नाही. मुकच बस इथं. मुका बाईस रे आभाळी आपल्या. अहो राम राम पाहू ना. राम 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 राम. गुब्बाडीच्या बंड्या, उठ तिथून. बसू दे पाहुण्याले. सासरा तर डोनाल्ड ट्रम्प सारखं दिसतो मा. सावत्र भाऊ काय त्याचा? पाहुणे बलवा पोरीले. ती मेकअप करू राहिली. येईल येईल 5 मिनिटात येईल. म्हणजे माया होणाऱ्या बायकोले मेकअपचं पण ना देख काय? वाव, लयच भारी वाटते दिसायले. पाहुणे तुम्ही काय काम करत असता? मी का? मी खायचं नागायचंच काम करत असतो. असं आहे का? चांगलं आहे मग. मी पण तेच काम करत असतो. ओ मुके मारा ना. इथं काय इज्जत काढ लागली का घराची? चुप रे, हानील मुचकाडत. पाहुणे झाला असेल पोरीचा मेकअप. बलवा आता. मोनिका, बेटा मोनिका. वाव, मोनिका. मोनिका पिंट्या सोयरिक मोडे. जमते आता, मस्त जमते. माय मी आता केनियाचा प्रोडक्ट दिसतो. पाहिलं का पाहुणे कशी पोरगी आमची? बेटा आज धुरड्याचा जरा जास्तच काळा रंग लावला वाटते तुले. जाय तोंड धुणे. रंगीन नाही, तिचा रंगच तसा आहे. मेकअप केला म्हणून तरी गोरी दिसू राहिली, नाहीतर याच्यापेक्षा काळी आहे. कधी कधी आम्हीच भेटू तिले अंधारात. पिंट्या तो काही खरं नाही वाटते. पाहुणे पोरगी लयच काळी आहे ना तुमची. रंग काय पाहता, मनातली चांगली आमची पोरगी. आणि तुमचंच पोरग काही सुपर दिसतंय. करण लागेल केसाचं. अरे बाप, आपला इज्जत काय लागलं बरं आता. हे डोनाल्ड ट्रम्प सारखं दिसणार. बेटा तो शिक्षण काय झालेलं आहे? LLMT. लय शिकेल दिसती वाटते. LLMT म्हणजे काय? लटक लटक के मॅट्रिक पास. पाहुणे आम्हाला शिकेल पोरगी पाहिजेत. हे लग्न नाही होऊ शकत. ओ पप्पा मॅड झाले का हो? शिकून काय खार घालतात तिचा? मला पोरगी पसंत आहे. अरे गुब्बाडीच्या कळ मारणं जरा. काती नको येऊ नये एवढा. कळ मारणं जरा. तुम्हाला नाही माहीत, इथं मला माहिती काय उरायलं तर 5 वर्ष झाले नुसतं सांडासारखा हिंटो. तुम क्या जानो मेरे दिल का दर्द. काळी असो, चटणी असो, एकणी असो, लंगडी असो, पण मला हीच पोरगी करायची. दॅट्स फायनल. हा पोरग काय करतंय? हिंटय गावानं. म्हणजे मोकाटे वाटतंय. ओ मुख्य माराने लय बोलू नका बरं तुम्ही, नाही तर तुमचं गावातलं लपडं सांगून दिली तर. नाही मी येऊन जाऊन माझ्या लपड्यावरच येते. याला दाखवून लागतं एखाद दिवशी. आमच्या पोराची 12वी होईल म्हणजे आपलं 12वीत सपल्या मारेलेत 4 वेळेस. या वर्षी निघून जाईल आता. तसं लागायसारखं आहे ते. MPSCचा अभ्यास करू राहिले ते आता.
काय सांगू राहिले MPSC म्हणजे काय? मला काय माहिती आहे सुकाळीच्या. येता येता ते बोर्ड वाचलं तिथं MPSC ची क्लास करून मिळेल म्हणून म्हणून सांगितलं. याले म्हणतात बाप नंबरी बेटा 10 नंबरी. वा. अजून कशाची आवड आहे तुमच्या पोरीले? मले का मले रील काढायची आवड आहे, व्हिडिओ बनवायची आवड आहे, मेकअप करायची आवड आहे, आणि खायची आवड आहे आणि झोपायची आवड आहे. आणि मग घरातले कामं करता माहिती नवरा करेल का व? तुला चांगलं म्हणता डोक्यावर बसू राहिली. जास्त शायनिंग नको मारू बाबू. गुब्बाडीच्या तो तोंड कसं आहे माहिती का? संपत आलेल्या साबणासारखं. ए वगाड्या तोंडाच्या माझ्या नातूल बोलतो बाबू. एका काडीतच पाडील. उठा पहिले इथून उठा. काही नाही करायचं म्हणलं लगन उठा म्हणलं तुम्हाला. पाहुणे ऐका ना. अहो ते म्हातारं बिंडोके ते जरा सायको आहे. तुम्ही एवढं मनावर नका घेऊ. मी सांगतो आता म्हाताऱ्याला काहीच बोलणार नाही म्हातारा मधात. बस प्रॉमिस. हे डंगरिया अरे मुकाना रे बापा. तुझ्यामुळे त्या पोराचं एवढं वर्ष झाले लग्न होणार राहिलं. आणि आता कसं मी जमू राहिलो तर मुका मरणं जरा लय वळवळ सुटी तुले. तू घरी चाल, तू कमरच मोडून टाकतो. तू काय कंबर मोडतो माई. सगळं वावर येईल आणि जाईल गोव्याला निघून. मग बैस हलवत. माय मी या म्हाताऱ्याला बोलून काही फायदाच नाही. पाहुणे शांत व्हा. त्या म्हाताऱ्याच्या तर्फे मी माफी मागतो तुम्हाला. बस जाऊ द्या चांगल्या कामात इग ना कशाले. असं म्हणता का? बर तुम्ही म्हणता म्हणून ऐकतो. नाहीतर मी डेंजर माणूस आहे बरं. ए गुब्बाडीच्या आता मुका मार बरं. नेमकं शांत केले त्याले. ह्या काय केलं हो? ते कसं बोलत होतं पाहा मग. मी काय म्हणतो पाहुणे, पोरीची आजी नाही का घरात? तुम्हाला त्या पोरीच्या आजीचं काय करायचं हो? मॅडसारखं काही बोंबलता. मार काय धंदे करू नका बरं तुम्ही. लय मारतील आपल्याला लोक बद. थांबणं मला पाव होतं ते कशी दिसती ते. जमलं तर जमलं मग आपण जमून घेतो मग तुया सांगे. हे कोण आहे? अप्सरा. ही पोरीची आजी आहे. पोरीची आजी काही कडक माल आहे. पप्पा मला मुलगा पसंत नाही. का बेटा काय झालं? नाही म्हणलं तर नाही. दॅट्स फायनल. मग मी आहे का पसंत? तुया मायचा खेकडी आहे. तो लग्न जमावायला आला की ते. मी काय म्हणतो ऐका ना. तुमचं नाव काय आहे? मग नाव का? चिंगी फर्नांडिस. वाव चिंगी. लय भारी दिसता पण तुम्ही. इश थँक्यू. पाहिलं पिंट्या म्हातारा त्याची सेटिंग लावा लागला आता. मी काय म्हणतो, मला लय आवडले तुम्ही. आय लव्ह यू. हराम खोरा लाज वाटत नाही तुला टाकली. टिकून गळून पडला ना तू. आणि या वयात तुला हे चाळे सुचू राहिले का? चल उठ इथून. तुमच्या मायाला तुमच्या हराम करा हो. सगळं घर मोकाट दिसतंय. अरे सादळच्या टाकली उठ इथून. या वयात तुला नाटकं सुचू राहिले का? अरे उठ टाका नाही. या म्हातारड्यामुळं पुन्हा मा धिंगाणा झाला.